महापालिका क्षेत्रात शनिवारपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आगमनाची आणि विसर्जनाची तयारी महापालिका प्रशासनाने पूर्ण केली आहे। नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले। सांगली व मिरज शहरातील गणेशोत्सवाचा आढावा आयुक्तांनी घेतला। त्यांनी आगमन आणि विसर्जन मार्गाची पाहणी केली। खड्डेमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवत विसर्जन आणि आगमन मार्गावर एकही खड्डा दिसणार नाही याबाबतच्या सूचना प्रशासनाला केल्या। बाजारपेठची पाहणी करत त्यांनी अधिकारी यांना मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याबाबतच्या सूचना केल्या तर अधिकाऱ्यांसमवेत सरकारी घाटावर जात येथील तयारीची पाहणी केली आहे। यावेळी सरकारी घाटावर सुरक्षा बॅरिकेड, विजेची आणि आवश्यक लाईटची सोय, 24 तास सुरक्षा कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या। तसेच सरकारी घाटावर विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी गर्दी करू नये, लहान मुलांना सोबत आणणं टाळावं असं आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने खबरदारी म्हणून महापालिकेकडून विसर्जनाची सोय करण्यात आली असून महापालिकेच्या बोटीच्या माध्यमातून गणेश मूर्त्यांचं विसर्जन मोफतपणे केलं जाईल अशा सूचनाही आयुक्त गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना केल्या। तसेच नागरिकांनी सुद्धा नदीपात्रामध्ये विसर्जनासाठी न उतरता महापालिकेच्या बोटिंगमध्ये आपल्या मूर्त्या द्याव्यात, त्याच नदीपात्रात विसर्जन महापालिका प्रशासन करेल असं आवाहन सुद्धा आयुक्त गुप्ता यांनी केले।